हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही 10th ची 2.3 द ट्विन्स ही पोएम अभ्यासली आहे का? तर त्या पोएमचे पोएट कोण आहेत? हेनरी सॅम्ब्रो क्ले हे तुम्हाला माहिती असेल. आणि हे हेनरी सॅम्ब्रो क्ले हे ब्रिटिश पोएट आणि रायटर आहे. त्यांनी सुंदर कविता लिहिली आहे. द ट्विन्स ही कविता कशी आहे? ज्याच्यामध्ये पॅराडॉक्स आहे, विरोधाभास आहे, ज्याच्यामध्ये अलिट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये सिमिली आहे आणि जी कॉन्ट्राडिक्शन्स ती भरलेली अशी खूप सुंदर कविता आपण इथे शिकणार आहोत. पण आता याचा वॉर्मिंग अप आपण आधी सोडूयात, कारण या वॉर्मिंग अपमुळे तुम्हाला ही कविता समजून घेणं जास्त सोपं जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आसपास कुणी ट्विन्स इतके सारखे दिसणारे की अगदी लोकांचा गोंधळ उडून जाईल? आहेत का? तर त्यांना नक्की ही कविता पाठवा, त्यांना मजा येईल अभ्यास करायला किंवा ऐकायला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. 10th एक्झाम मध्ये हमखास द ट्विन्सवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. तर चला आपण आता याचं वॉर्मिंग अप सोडूया. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा टॉपिक हवा असेल ग्रामरशी रिलेटेड तर तुम्ही मला पटकन सांगा, मी फटाफट व्हिडिओ करून तुम्हाला पाठवते. ठीक आहे. वॉर्मिंग अपचा पहिला क्वेश्चन आहे चिट चॅट. 2 babies born at the same time are called twins. म्हणजे एकाच वेळी 2 मुलं जन्माला आली तर आपण त्यांना ट्विन्स म्हणतो. गेस अँड शेअर हू आर. आता आपण विचार करायचा आहे. ट्रिपलेट्स म्हणजे काय? क्वाड्रेट्स. क्विंचुप्लेट्स तर यांना नेमकं काय म्हणायचं आहे? उत्तर लिहूया. सो ट्रिपलेट्स म्हणजे 3 babies born at the same time. याचा अर्थ 3 मुलं एका वेळी जन्माला येणं. क्वाड्रुप्लेट्स 4 babies born at the same time. 4 मुलं एका वेळी जन्माला येणं. आणि क्विंचुप्लेट्स मीन्स 5 babies born at the same time. अशा घटना घडल्या जिथे 5 मुलं सुद्धा एका वेळी जन्माला आली, त्यांच्यासाठी नावं. सेकंड क्वेश्चन आहे इमॅजिन यू हॅड अन आयडेंटिकल ट्विन्स. असं कल्पना करा की तुमच्या सारखा दिसणारा अगदी जुळं भाऊ किंवा बहीण तुम्हाला आहे. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स व्हॉट प्रँक यू टू वुड प्ले ऑन युअर फ्रेंड्स. तर तुम्ही काय मज्जा कराल तुमच्या मित्रांसोबत किंवा इतरांसोबत. एल्डर्स इन द फॅमिली अँड इवन इन स्कूल म्हणजे तुमच्या वडीलधाऱ्यांसोबत, मित्रांसोबत, शाळेत तुम्ही काय प्रकारचं प्रँक कराल याचा विचार करून आपण लिहूयात. आन्सर, इफ आय हॅड अन आयडेंटिकल ट्विन्स. जर मला आयडेंटिकल ट्विन असेल, वी वुड स्वॅप places at school, confusing friends and teachers by attending each other's classes. At family gatherings, we would switch outfits mid-event to confuse elders. For an extra twist, we would sign up for 2 school activities happening at the same time and swap between them, leaving everyone baffled. Now the next question. Study the following pairs or groups of words: cup and saucer, needle, thread, birds and beast, like take, risk, sip tea, or coffee, hide and seek, etc. These are sets of words that more than often occur together. We call such collocations. हे जे एकत्र येणारे शब्द असतात ना, याला collocations असं म्हणतात. Insert the proper words from the bracket to form collocations. आता आपल्याला सुद्धा ॲब्सोल्युटलीला सुटेबल collocation शोधायचे, तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला उत्तरं दिलेली आहेत, आपण ती निवडूयात. ठीक आहे. ॲब्सोल्युटली नेसेसरी, कॅनॉट अफोर्ड, फॉर्मल, क्लोथ्स, जॉब, इंटरव्ह्यू, पास टाइम, ॲक्सेप्ट, रोल, अर्ली मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग, defeat, joint, owners. Now the next question. Exaggeration म्हणजे अतिशयोक्ती or overstatement often causes humor. अतिशयोक्ती केलं की आपल्याला हसायला येतच. आपण अगदी वेगळे शो बघत असतो, हास्यचित्र असलेला कुठलाही शो असेल त्यामध्ये आपल्याला दिसतं अतिशयोक्ती करतात आणि आपण खूप हसतो. फॉर एक्झाम्पल, शी इज थिन ॲज अ पिन. कोणी म्हटलं ती इतकी बारकी आहे की एखाद्या सुईच्या किंवा सेफ्टी पिन सारखी, तर आपल्याला हसायला येणार ना. अगदी सेफ्टी पिन कुणी असतं का? पण ते अति करतात. ही हॅज अ पी साईज ब्रेन. त्याला ना वाटाण्याच्या दाण्या एवढा मेंदू आहे. माय शूज आर किलिंग मी. माझे बूट आहे ना मला मारून टाकतात. ऍक्च्युली हे असं घडतं का? तर आपण अतिशयोक्ती करून बोलतो. When such exaggerated lines occur in poetry, अशा प्रकारच्या ओळी जेव्हा कवितेमध्ये येतात ज्यामध्ये अतिशयोक्ती केलेली असते, they are examples of figure of speech hyperbole. तर हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच तेव्हाच वापरतात
जेव्हा अतिशयोक्ती केलेली असते. तर तुम्हाला कवितेमध्ये शोधायला असतं की नाही, तर पोएटिक ॲप्रिसिएशनला की कोणतं फिगर ऑफ स्पीच वापरलं, तर मग अशा वेळी लक्षात ठेवा हायपरबोल. कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युझिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. आता आपण हायपरबोलचे एक्झाम्पल्स कम्प्लीट करूयात. ठीक आहे. आता बघा, शी वेप्ट एन ओशन ऑफ टीयर्स. ती समुद्रा एवढी रडली. अतिशयोक्ती. द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड. आणि त्याने टन ऑफ फूड म्हणजे इतकं जेवण खाल्लंय. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. तो घोड्यापेक्षा जास्त पळालाय. बर्र, आय एम फ्रीजिंग टू डेथ. मी आता मरणार आहे. आय शॅल कम ओव्हर इन अ जस्ट सेकंड. मी एका सेकंदात आलो. एका सेकंदात कोणालाच येता येणार नाही, पण म्हणायचं असतं. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.